नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 21 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत पद्मपाणी पुरस्कार हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे. सायना नेहवालने नुकतीच आपली बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तिच्या एकदा कारकिर्दीबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल आपण व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. केरळ राज्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारताचे स्पाइस गार्डन. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं असं केरळ राज्य आहे आणि त्यात सध्या चर्चेमध्ये देखील आहे. ते कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये आहे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 21 जानेवारी 1972 मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय यांना आजच्या दिवशी राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यातील जे मेघालय राज्य आहे त्याला 21वे राज्य बनलेले होते. मेघालय राज्य हे गारो, खासी, जैंतिया या जिल्ह्यांचे एकत्रीकरण करून या राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती. मेघालय राज्याची अधिकृत भाषा आहे इंग्लिश. 21 जानेवारी 1945 क्रांतिकारक रास बिहारी बोस यांचे टोकियो, जपान या ठिकाणी निधन झालेले होते. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही रास बिहारी बोस यांना पाहत आहात. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी पद्मपाणी पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 A.R. रहमान, पर्याय क्रमांक 2 इलाईराजा, पर्याय क्रमांक 3 लता मंगेशकर आणि पर्याय क्रमांक 4 शंकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इलाईराजा. तर ज्येष्ठ संगीतकार इलाईराजा यांना पद्मपाणी पुरस्कारांनी आता नुकतेच सन्मानित करण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी दिला जाणारा हा पद्मपाणी पुरस्कार आहे आणि तो ज्येष्ठ भारतीय संगीतकार इलाईराजा यांना जाहीर झालेला आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ₹2 म्हणजे एक टोकन म्हणून त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी दिले जाते. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये हा पुरस्काराचं वितरण होणार आहे. पद्मपाणी पुरस्काराची निवड समिती कोण होती? तर यामध्ये अध्यक्ष होते लतिका पाडगावकर, ज्या ज्येष्ठ समीक्षक आहेत. तर यामध्ये सदस्य होते आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता पुरस्कार सायना नेहवालला मिळालेला नाही? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अर्जुन पुरस्कार, पर्याय क्रमांक 2 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पर्याय क्रमांक 3 पद्मश्री पुरस्कार आणि पर्याय क्रमांक 4 भारतरत्न. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारतरत्न. तर लक्षात घ्या, सायना नेहवालने आता नुकतेच बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. ती ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली होती. 2015 मध्ये तिने जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी देखील पोहोचलेली होती. 2008 मध्ये तिने BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकलेली होती. तर 2010 मध्ये तिने सुपर सिरीजचे विजेतेपद जिंकलेले होते. 2010 आणि 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक देखील जिंकलेले होते. या स्पर्धांमध्ये 2 एकेरी सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरलेली होती. तर लक्षात घ्या, तिला काही पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता ज्या अर्थी तिने निवृत्ती जाहीर केलेली आहे, त्याच्यामुळे आगामी काळामध्ये आपल्याला तिच्याबद्दलचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे तिला मिळालेले पुरस्कार कोणकोणते आहेत? तर सगळ्यात प्रथम अर्जुन पुरस्कार 2009 मध्ये, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2009-10 मध्ये, 2010 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्कार. तर हे चारही महत्त्वाचे पुरस्कार तिला भेटलेले आहेत. तुम्ही आता कमेंटमध्ये मला सांगायचं आहे, की राजीव गांधी खेलरत्न जो पुरस्कार आहे याचे नाव आता चेंज झालेले आहे. तिला ज्यावेळेस मिळालेलं होतं त्यावेळेस या खेलरत्न पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारच होते. परंतु सध्याचे खेलरत्न पुरस्काराचे जे काही नाव आहे ते तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये मला सांगायचे आहे. पुढचा प्रश्न. भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जो बायडन व डोनाल्ड ट्रम्प, पर्याय क्रमांक 2 उर्सुला वॉन डेर लेयन आणि एंटोनिया कोस्टा, पर्याय क्रमांक 3 इमॅन्युअल मॅक्रॉन व ऋषी सुनक आणि पर्याय क्रमांक 4 झी जिनपिंग व पुतिन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उर्सुला वॉन डेर लेयन आणि एंटोनिया कोस्टा. तर भारताचा जो 77वा प्रजासत्ताक दिवस आहे त्यासाठी आपल्याला माहीतच आहे की दरवर्षी कोणते तरी देशाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला मिळालेले असतात. तर यावेळेस आता आपण 77व्या प्रजासत्ताक दिवसाचे 2 प्रमुख पाहुणे आहेत. त्यातील पहिले आहेत युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि दुसरे आहेत युरोपीय परिषदेचे अध्यक्ष एंटोनिया कोस्टा.
ईयूचे म्हणजे युरोपियन युनियनचे हे 2 टॉप नेते एकत्र मुख्य अतिथी होणार आहेत. यापूर्वी 2018 मध्ये आसियानचे 10 नेते एकत्र म्हणून भारतीय प्रजासत्ताकाला मिळालेले होते. 1950 पासून प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी परंपरा सुरू झालेली होती. तर मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये मुख्य अतिथी होते इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो. पुढचा प्रश्न, बोर्ड ऑफ पीस ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डोनाल्ड ट्रम्प. विद्यार्थी मित्रांनो, सध्या डोनाल्ड ट्रम्प याचा बोर्ड ऑफ पीस ही संकल्पना अतिशय चर्चेमध्ये आहे आणि यासाठीचे इथे जे काही पर्याय दिले आहेत त्यातील उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. त्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. अमेरिकेचा बोर्ड ऑफ पीस सध्या अतिशय चर्चेतील मुद्दा आहे. युनायटेड नेशनच्या ऐवजी बोर्ड ऑफ पीस बनवण्याची कल्पना ही डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेली आहे. जानेवारी 2026 मध्ये त्यांनी ही संकल्पना जाहीर केलेली आहे आणि त्यांचंच असं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प हेच त्याचे आजीवन अध्यक्ष असणार आहेत. गाझा पुनर्वसन जागतिक शांतता यासाठी स्थापना करण्यात येणार आहे आणि यासाठी शुल्क असणार आहे $1 बिलियन परमनंट सीटसाठी. यामध्ये अटी कुणाकुणाला आहेत? तर यामध्ये कुणाला वेटो पॉवर नाही. सर्व जे काही अधिकार आहेत हे फक्त अमेरिका स्वतः ठेवणार आहे. यामध्ये निमंत्रित कुणाकुणा केलेले आहे? तर रशिया, भारत, पाकिस्तान, इराण, इस्रायल, युरोपियन युनियन, चायना आणि UAE. आता याचे कारण काय आहे? तर UN आता प्रभावी राहिली नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे आणि त्यामुळेच त्यांनी आता हा बोर्ड ऑफ पीसचा मुद्दा समोर आणलेला आहे. आता UN प्रभावी राहिलेली नाही, ही अतिशय बरोबर मुद्दा आहे. परंतु त्यासाठी बोर्ड ऑफ पीस ही अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली असणार, हे मात्र कुठेतरी अकालनीय आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, की भारताने हा बोर्ड ऑफ पीस नक्की जॉइन करायला हवा की नको? हे तुम्ही सर्व कमेंटमध्ये सांगू शकता. आता आपण थोडक्यात संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशनबद्दल थोडक्यात माहिती पाहू. कारण ज्या अर्थी ते एक आउटडेटेड झालेलं आहे, असे खूप साऱ्या जणांचं म्हणणं आहे. कारण भारताचे पंतप्रधान ज्यावेळेस युनायटेड नेशनमध्ये गेलेत, त्यावेळेस त्यांनी देखील ही एक संकल्पना जाहीर केली होती, की युनायटेड नेशनमध्ये रिफॉर्मची गरज आहे. त्यामुळे आपण थोडक्यात युनायटेड नेशनबद्दल माहिती पाहूया. याची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी करण्यात आलेली होती. यामध्ये 51 संस्थापक देश होते. याचं मुख्य उद्दिष्ट होतं जागतिक शांतता, सुरक्षा, मानवाधिकार व आंतरराष्ट्रीय सहकार्य. यामध्ये 193 सदस्य देश आहेत. यामध्ये प्रमुख संस्था आहेत, 6 मुख्य संस्था आहेत, 193 सदस्य आणि प्रत्येकाला एक मत असते. 2011 हा दक्षिण सुदान हा शेवटचा देश यामध्ये सहभागी झालेला होता. आता यामध्ये 2 प्रकारच्या बॉडी असतात. एक असते पर्मनंट आणि दुसरी असते सिक्युरिटी काउन्सिल. तर सिक्युरिटी काउन्सिलमध्ये 15 सदस्य पर्मनंट असतात. त्यामध्ये 5 हे पर्मनंट आणि 10 हे नॉन पर्मनंट म्हणजे असे 15 सदस्यांनी सिक्युरिटी काउन्सिल तयार होते. त्यातील जे काही 5 पर्मनंट देश आहेत ते म्हणजे USA, रशिया, चायना, फ्रान्स आणि UK आणि इतर जे 10 नॉन पर्मनंट असतात ते दर 2 किंवा 5 वर्षांनी असे चेंज होत असतात. कायमस्वरूपी सदस्य मी पुन्हा एकदा सांगतो, अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, UK कारण याविषयी आपल्याला प्रश्न वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प कुठे सुरू झालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 केरळ, पर्याय क्रमांक 3 अंदमान आणि पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंदमान. तर भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प हा आता नुकताच अंदमान या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. याचं उद्घाटन 18 जानेवारी 2026 या दिवशी डॉक्टर जितेंद्र सिंह जे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे. याचा उद्देश काय? तर ब्ल्यू इकॉनॉमी मजबूत करणे, मत्स्य व्यवसाय समुदायांसाठी रोजगार आणि शाश्वत विकास साधणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या आजच्या चालू घडामोडी होत्या. या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्य हे खालीलपैकी कोणते देश आहेत? तर खालील जे काही पर्याय दिले ते तुम्ही वाचा आणि याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.